शरद पवार की अजित पवार यापैकी कुणाला आपले समर्थन द्यायचे यासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी नारायणगाव या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यानंतर कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेतलंय आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। गेली आठवड्याभरापासून आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंप होतोय जो झालेला आहे आणि राष्ट्रवादीची नेमकी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आहे। त्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती, मात्र आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। प्रथमतः ते म्हणाले की मी अजितदादांसोबत, अजितदादांची मला गरज आहे आणि शेवटी म्हणाले की मी तटस्थ राहणार आहे। आणि विशेष म्हणजे सर्वात उल्लेखनीय बाब अशी की ते 2024 ची ही निवडणूक विधानसभेची निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। अतिशय भावनिक त्यांनी केलेलं आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, त्यानंतर काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? अजितदादांच्या बंडानंतर आमदार अतुल बेनके यांनी भूमिका घेतलेली आहे, तुम्हाला काय वाटतं अतुल बेनके यांनी काय करायला पाहिजे? खरं तर अतुल शेठ म्हणजे एकदम जाणकार नेते आहेत, ते प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत असतात। पण आज जो हा आमच्या राष्ट्रवादी परिवारात जो प्रसंग आलेला आहे की सगळे आपले असताना युद्ध करायचं तर कोणासमोर करायचं, पण अतुल शेठने एक भूमिका घेतली, मी माझ्या तालुक्यातल्या जनतेबरोबर राहणार, तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार, वेळ पडली तर अजितदादांकडे जाणार, वेळ पडली तर पवार साहेबांकडे जाणार, पण सध्या तरी त्यांनी ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे। आणि खरं आमच्यासारख्या युवकांना एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणून अतुल शेठ आम्ही यांच्याकडे बघतो आणि तिने हा जो निर्णय घेतला, आम्ही त्यांच्याबरोबर 100% राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुन्नर तालुका पदाधिकारी सर्वजण त्यांच्याबरोबर खंबीरपणे पाठीशी आहोत। काही कार्यकर्ते आहेत जे जुन्नरमधून आलेले आहेत या शिवजन्मभूमीत, काय सांगाल की आज अतुल शेट्टी अशी भूमिका घेतली आहे तटस्थ राहण्याची? तर आमच्या नेत्यांनी विचार करून तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहेत। आम्ही त्यांच्याबरोबर आहे, आम्हाला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, त्या हिशोबाने त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आणि आम्ही त्या सगळे त्यांच्याबरोबर आहेत। निवडणूक लढवणार नाही त्याबाबत काय वाटतं? तर त्यांनी आता भावनिक असं सांगितलं आहे का बाबा आम्ही पुढची 24ची निवडणूक लढवणार नाहीत, पण आता त्यांनी सांगितले, आता पुढचं काय बोलता येतं? अजून आपण काही कार्यकर्ते महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जिल्ह्याच्या उज्ज्वलाताई शेवाळे जे जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत, काय सांगाल तुमची काय भूमिका आहे? अतुल बेनके, आमदार अतुल बेनके यांनी 2024ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, आपली काय भूमिका? नमस्कार। जरी अतुल शेठ बेनके यांनी जरी हा निर्णय घेतलेला असला तरी जुन्नरच्या जे सर्वसामान्य राष्ट्रवादी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कुठल्याच कार्यकर्त्यांना हा त्यांचा निर्णय मान्य नाही। आता ते थोडे भावनिक झालेले आहे, भावनिकतेच्या भरात त्यांनी हा निर्णय त्यांचा बोलून दाखवला। काही दिवसांनी व्यवस्थित सेटल होतील। आम्ही जे कट्टर राष्ट्रवादी समर्थक आणि कट्टर बेनके समर्थक जे कार्यकर्ते आहोत ते नक्कीच त्यांना 2024च्या इलेक्शनसाठी तयार करणार आहोत। त्यांची भूमिका त्यांनी कुठे जावा, पवार साहेबांबरोबर जावं की अजितदादांबरोबर, तुम्हाला काय वाटतं? तो संपूर्णतः निर्णय त्यांचा स्वतःचा आहे, कारण की ही खरं पाहायला गेलं तर आमच्यासारख्या निस्पृह कार्यकर्त्यांना ही जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे ही अतिशय अवघड सिच्युएशन आहे। आमचा नेता या सिच्युएशनला कसं फेस करतोय आणि कसं ते हे सगळं हँडल करतात याचंच आम्हाला तसं पाहायला गेलं तर कौतुक वाटते। आणि या सगळ्या परिस्थितीत आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे असं मला वाटतं। आमदार अतुल बेनके यांचं जे गाव आहे हिवरे, या हिवऱ्यातले ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत, त्यांची भूमिका नेमकी काय आहे? कारण अतिशय भावनिक निर्णय घेतलेला आहे, 2024ची निवडणूक लढणार नाही अशी भूमिका आमदार अतुल बेनके यांनी घेतली आहे। एक ग्रामस्थ किंवा गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटते? अतुल शेठने ही जी भूमिका घेतली खरं तर अतिशय खडतर प्रसंग होता, त्यांनी कुठं जायचं काय व्हायचं, त्याचप्रमाणे आमचं गावसुद्धा अख्खं काय करायचं, काय रात्रंदिवस हाच विचार करीत होता, आपण काय करायचं, अतुल शेठ काय करणार। आम्ही तर आमचं गाव तर सगळं अतुल शेठच्या पाठीमागं उभं राहणारच होतं, काही पण निर्णय घेतला ते, पण तरी पण लोकांच्या एवढ्या कमेंट्स वाचल्या, एवढ्या घाण त्याच्यामुळं आम्हाला पण दुःख व्हायचं की बाबा आता काय करायचं आपण। पण अतुल शेठने हा जो निर्णय घेतला त्या अतुल शेठच्या निर्णयाला आम्ही सगळे सहमत आहोत, आमचं गाव सगळं सहमत राहील याची मला गॅरंटी आहे। तुम्हाला वाटतं की पवार साहेबांबरोबर जावं की अजितदादाबरोबर जावं अतुल शेठने? नाही, आता कसं आहे, आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल। साहेब जो निर्णय घेतील तो नक्कीच योग्य असेल आणि तो विकासाच्या दृष्टीने योग्य असेल असं आम्हाला वाटतं। परंतु तटस्थ राहिले तर काहीतरी पेच निर्माण होऊ शकतो किंवा कामं होतील नाही होतील, काय वाटतं तुम्हाला? नाही, हा विषय आहे तो आमदार साहेबांचा एकदम भावनिक विषय आहे
आणि त्याच्यावर आम्ही वक्तव्य करणं माहीत नाही. साहेबांचा निर्णय जो आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत. काही तरुण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. अजिंक्य घोलप हा कार्यकर्ता आहे, हाडाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांना मानणारा. नेमकी अतुल बेनके यांनी जी भूमिका घेतली आहे तुम्हाला योग्य वाटते? भूमिका योग्य आहे साहेब, कारण गेले 40-50 वर्ष या तालुक्याची सेवा बेनके कुटुंबांनी केली. इथल्या संघटनेला बेनके साहेबांनी आणि त्यानंतर अतुल शेठ बेनके साहेबांनी त्या ठिकाणी जपलं, घडवलं, वाढवलं. त्याच्यामुळे ते जे काही भूमिका घेतील त्याच्यासमोर आम्ही सगळी मंडळी आहोत. वास्तविक पाहता तालुक्यातील सगळी जनता आज संभ्रमात आहे. आमदार साहेबांनी जो आज निर्णय घेतला तो आम्हा सर्वांसाठी अतिशय धक्कादायक आहे. वास्तविक पाहता बेनके परिवारानं तालुक्यामध्ये राजकारण करत असताना समाजकारण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे काम करण्याचा प्रयत्न बेनके साहेबांपासून तर अतुलदादांपर्यंत या निमित्तानं केलेला आहे. पण आजची परिस्थिती पाहता पवारसाहेब हे आमच्या सर्वांसाठी दैवत आहेच, परंतु अजितदादा विकासाचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आपण सारेजण त्यांच्याकडे पाहतो. आणि या माध्यमातून त्या ठिकाणी आज आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला आहे, जरी त्यांनी सांगितलं असतं मी 2024ला त्या निमित्तानं निवडणूक लढवणार नाही, परंतु ते तटस्थ जरी राहणार असले तरी 2024ला खऱ्या अर्थानं आमदार हे अतुलदादाच असतील अशा प्रकारचा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं. अगदी योग्य अशी आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके यांनी या ठिकाणी आपली आज भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जनतेच्या बरोबर त्यांनी मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांचा सर्वांचा एक प्रकारचा त्यांनी एक कल पाहिला आणि या ठिकाणी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समवेत जाण्यासाठी त्यांचीसुद्धा या ठिकाणी द्विधा मनस्थिती झाली होती. आणि आज पाहिलं तर त्यांच्यासाठी असेल किंवा आमच्यासाठी सुद्धा असेल, आपल्या देशाचे नेते शरद पवार साहेब आपले राजकीय दैवत असून त्याचप्रमाणे अजितदादासुद्धा या ठिकाणी विकास कामांचा महामेरू आपल्या जुन्नर तालुक्यात त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आमदार साहेबांनी या सर्व गोष्टीचा व चर्चा या सर्व जनतेसमोर ठेवलेला आहे. भूमिका जरी संदिग्ध असली तरी आमदार साहेबांनी जनतेचा मनातला कौल दिलेला आहे. जनता ज्यावेळेस जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे त्यावेळेस त्यांना जनतेबरोबर थांबणं तितकंच गरजेचं आहे. परंतु जनतेचा विचार करत असताना तालुक्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे ही फार मोठी त्यांची भावना आहे. आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके यांचा जी शिकवण आहे त्या नावाचा जो पगडा आहे तो अतुल शेठवरती फार मोठा आहे. कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारी करणं नाही आहे, म्हणून त्यांना ही जी काही भावना आहे, ही जर काही चाललेलं गलिच्छ राजकारण आहे हे त्यांना न पटणार आहे. कारण सुसंस्कृत पिढीतील हा आमदार आहे आणि कदाचित या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमदार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि इलेक्शन लढणार नाही, स्वतः रुरल आमदार आहे, स्टँडिंग आमदार आहे, एवढी मोठी कामं आहेत, एवढी मोठी जबाबदारी आहे, हे सगळं असताना सुद्धा जर एखादा व्यक्ती म्हणतो मी इलेक्शन लढणार नाही, एवढं मोठं धैर्य करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वागायचं काळजी लागतं. मी आमदार साहेबांना निश्चित धन्यवाद देईल. साहेब तुम्ही काही करा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे निश्चित आहोत. अशा बोलक्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत आपला आवाजच्या या माध्यमातून. आणि निश्चितप्रमाणे या जुन्नर तालुक्यामध्ये आज जो महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालेला आपण 8 दिवसापूर्वी पाहिला आहे, तोच भूकंप आज नक्कीच जुन्नर तालुक्यात घडला की काय? कॅमेरामन हिवराळेसह किरण वासगे, आपला आवाज, नारायणगाव.